हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. सो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग सीटेट परीक्षा 2023साठी. आणि ह्या कंप्लीट कोर्समध्ये आपण संपूर्ण सिलेबस पाहणार आहोत सीटेट परीक्षेचा. यासोबतच आपण एक सिरीज लॉन्च केली ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपण डिस्कस करत आहोत फॉर सीटेट पेपर 2. आज आपण 8 जानेवारी 2022चा पार्ट 2 डिस्कस करणार आहोत, जो की ऑनलाईन कंडक्टेड क्वेश्चन पेपर होता. यासोबतच जर तुम्ही सीटेट मॅथ्स पेपर 1साठी प्रिपेअर करत असाल तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन ऑलरेडी झालेलं आहे, संपूर्ण मराठी विश्लेषण. कारण पेपर जो आहे तो इंग्लिश आणि हिंदी मीडियममध्ये येतो, म्हणून आपण इथे संपूर्ण मराठी विश्लेषण पाहणार आहोत पेपरचं. सोबतच प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न येतात ते इझी टू मॉडरेट लेवलचे येतात, बट स्टुडंट जे डिफिकल्टी लेवल फेस करत आहेत ते टाईम मॅनेजमेंट. म्हणून टाईम मॅनेजमेंटला ओव्हरकम करण्यासाठी मी तुम्हाला डिटेल सोल्युशन सोबतच शॉर्ट आणि स्मार्ट ट्रिक्स प्रोव्हाइड करेल, जेणेकरून तुम्ही ग्रेट अक्युरसी सोबत कन्फर्म टार्गेट अटेंड कराल 30 पैकी 30 गुण प्राप्त करण्याचा. यासोबतच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्टसाठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे पेपर 1 आणि पेपर 2साठी, तुम्ही याला जर एनरोलमेंट करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे करू शकता फ्रॉम दी प्ले स्टोअर, किंवा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कोर्सच्या एनरोलमेंटसाठी. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. ओपन करा, तिथून इन्स्टॉल करून अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाचं आयकन आहे, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यावरती माय कोर्सेस पेजमध्ये सर्च टॅबमध्ये तुम्हाला सीटेट असं टाईप करायचं आहे. खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीज डिस्प्ले होऊन जाईल. हे काल ऑलरेडी आपण डिस्कस केलेले क्वेश्चन आहेत. आजच्या लेक्चरमध्ये हा 9वा क्वेश्चन आज आपण स्टार्ट करणार आहोत. 20 सगळे क्वेश्चन्स पाहणार आहोत. व्हेरी फर्स्ट क्वेश्चन बघा. आता यामध्ये फॅक्टरी रिक्वायर्स 42 मशीन्स टू प्रोड्यूस सर्टन नंबर ऑफ आर्टिकल्स इन 63 days. It is proposed to produce the same number of article in 54 days using X machine. Then the value of 3X is equal to what? यात लक्षात घ्या, जे आर्टिकल आहेत, आर्टिकलचं जे प्रोडक्शन आहे ते नंबर ऑफ आर्टिकल्स समजा सेम आहेत, हे फर्स्ट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जे आर्टिकल तुम्ही प्रोड्यूस करणार आहात त्याची क्वांटिटी सारखी असणार आहे. म्हणजे 42 मशीनचा वापर करून तुम्ही समजा X आर्टिकल प्रोड्यूस करायला लागलात. आपल्याला माहिती नाही टोटल नंबर ऑफ आर्टिकल किती, बट सारखे असायला पाहिजेत. 42 मशीनचा वापर करून तुम्ही 63 डेजमध्ये X आर्टिकल बनवत आहात. समजा 100 आर्टिकल बनवत आहात. तेच 100 आर्टिकल्स किंवा X आर्टिकल्स तुम्ही 54 डेजमध्ये तुम्ही किती मशीनचा वापर करून बनवणार आहात असा प्रश्न आहे. म्हणजे काय, यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला, की 42 मशीनचा वापर करून आपण 63 डेजच्या मध्ये 100 आर्टिकल प्रोड्यूस करायला लागलो. आता यामध्ये जे दिवस आहेत ते कमी झालेले आहेत 54 डेज. अर्थात तुम्हाला मशीन वाढवाव्या लागतील जेणेकरून तुम्ही सेम आर्टिकल प्रोड्यूस कराल. म्हणजे 100% आन्सर जे आहे तुमचं 42 पेक्षा जास्त राहणार आहे. आणि 4ही ऑप्शन जे आहेत 42 पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे, तर याचा आन्सर कसं शोधणार? 63 डेजमध्ये 42 मशीनचा वापर करून तुम्ही सारखे आर्टिकल प्रोड्यूस करायला लागलात. 54 डेजमध्ये X किंवा Y मशीनचा वापर पकडून समजा. ठीक आहे, सेम नंबर ऑफ आर्टिकल प्रोड्यूस करायचं आहे, म्हणून 63 × 42 इज इक्वल टू 54 × Y मशीन्स. आधी Y मशीन शोधून काढू आपण. ठीक आहे, 63 × 42 अपॉन 54 इज इक्वल टू Y नंबर ऑफ मशीन्स. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा. तुमची जी कॅल्क्युलेशन येईल ती असणार आहे 49. म्हणजे तुम्ही 49 मशीनचा वापर करून 49 मशीन्सचा वापर करून तुम्ही 54 डेजमध्ये सेम नंबर ऑफ आर्टिकल प्रोड्यूस करणार. तर प्रश्न काय विचारलाय? 3X मशीन्स. म्हणजे आपण जे इथे Y पकडले ते प्रश्नामध्ये X पकडलेलं लक्षात घ्या. म्हणजे 3Xची व्हॅल्यू काय येणार आहे? 3 × 49. म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे तुमचं? 147. गॉट इट? नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन जो आहे इथे प्रिंट केलेला नाही आहे, बट आपल्याला लिहायचं आहे, कारण हे थोडंसं प्रिंटिंगसाठी अवघड गेलं असतं म्हणून हा मी ठेवला. x⁴ y + z⁴ अपॉन x² + y² + z² + 2yz.
प्रश्न काय आहे, हे कशाच्या बरोबर आहे, हे कशाच्या बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन बघा. आता मी सांगा, इथे एक्स रेस टू 4 ला मी एक्सचा वर्ग घेऊन ह्याचा वर्ग घेऊ शकते. एक्स स्क्वेअरला मी एक्स रेस टू 4 ला लिहू शकते. तशाच पद्धतीने वाय रेस टू 4 ला मी कसं लिहिलंय, वाय प्लस झेड चा वर्ग ह्याचा वर्ग काय येणार आहे, वाय प्लस झेड रेस टू 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2yz जशाला तसं. ठीक आहे, तर इथे ए स्क्वेअर लक्षात घ्या, इथे काय आलं आता तुम्हाला फॉर्म कोणता आलेला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आपल्याला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याची आयडेंटिटी काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला आपण कसं लिहू शकतो, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ठीक आहे, त्याला मी काय लिहिणार, इथे ए ची व्हॅल्यू मी घेईल एक्सचा स्क्वेअर आणि बी ची व्हॅल्यू घेईल वायचा स्क्वेअर. तर ह्याला करेल एक्स स्क्वेअर मायनस वाय प्लस झेड चा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय प्लस झेडचा वर्ग. ठीक आहे, बाकी इक्वेशन जशाला तसं राहू द्या. म्हणजेच काय, इथे खालच्या बाजूला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2yz. यानंतर काय येणार आहे लक्षात घ्या, एक्स मायनस वाय प्लस झेड इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड. ठीक आहे, यानंतर काय, हे जशाला तसं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2yz. इथे काय केलेलं आहे मी, एक्स प्लस झेड होल स्क्वेअर. आपण हे एक्स ए प्लस बी द होल स्क्वेअरला कसं लिहू शकतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. तशाच ह्याला काय लिहिलं मी, वाय प्लस झेड स्क्वेअरला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर जशाला तसं ठेवलं. म्हणजे इथे वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2yz याला एक्सटेंड केलं. भागिले जशाल तशी जी व्हॅल्यू आहे ते राहू द्या. म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2yz. इथे काय कॅन्सल आउट होणार आहे आता, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2yz दोन्ही साईडला कॅन्सल आउट झालं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये. मग राहिलं काय आपल्याकडे, राहिलं एक्स मायनस वाय प्लस झेड इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड. हेच तुमचं आन्सर आहे, जे की ऑप्शन नंबर बी होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. AB is a line and a point P lies on it. PC and PD are two rays on the same side of AB such that PC lies between rays PB and PD. If angle APD is 80 degree and angle CPD and BPC, these are in ratio 2:3, then thrice of angle CPD plus twice of angle BPC is equal to what? क्वेश्चन काय विचारलंय तुम्हाला, इथे तुम्हाला शोधायचं आहे 3 अँगल CPD प्लस 2 टाइम्स ऑफ अँगल BPC हे कशाच्या बरोबर असणार आहे. आधी फिगर बघूयात आपण. काय म्हटलं, AB ही एक लाईन आहे. AB समजा ही एक लाईन आहे. ठीक आहे, यामध्ये जो पॉइंट P आहे तो सेंटरला आहे, सेंटरला लाई करतो असं बोललं. PC आणि PB जे PD आहे ते दोन रेज आहेत असं सांगितलेलं आहे. समजा हे PC आहे आणि हा PD आहे. काय, दोन रे जे की दोन सेम बाजूला आहेत. ठीक आहे, सच दॅट जे असे रेज आहेत, सच दॅट PC जो आहे इट लाईज बिटवीन PB अँड PD. PC कसा लाई करतोय, PBच्या मध्ये आणि PDच्या मध्ये PC लाई करतोय. आता इथे क्वेश्चन मध्ये काय दिला, अँगल APD, अँगल APD ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे 80 डिग्री अँड अँगल CPD अँड BPC चा रेशो देऊन ठेवलेला आहे. चला समजा ह्याला आपण 2x पकडू. 2:3 हा दोघांचा रेशो दिला, ह्याला 2x आणि आपण 3x कन्सिडर करू. समजा हे आहे 2x आणि हा आहे 3x. ओके, तर आता आपल्याला माहिती आहे यामध्ये
ह्यांची समेशन काय येणार आहे, अँगल APD प्लस अँगल DPC म्हणजेच 2x प्लस अँगल BPC म्हणजे 3x, ह्याची समेशन किती येणार आहे 180 डिग्री, म्हणजे 80 प्लस 5x इज इक्वल टू 180 डिग्री. हा 80 तिकडे जाऊन मायनसमध्ये जाईल, म्हणजे 180 डिग्री मायनस 80 डिग्री म्हणजे 5x किती आला तुमचा 100 डिग्री. एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे 5 2 जा 10 0, म्हणजे हा जो 5 ते मल्टिप्लिकेशनमध्ये होतो तिकडे गेल्यावर डिव्हिजनमध्ये एक्सची व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे, दॅट इज 20 डिग्री. आपल्याला शोधायला काय सांगितले, 3 अँगल CPD प्लस 2 अँगल BPC. आधी आपल्याला माहित असायला पाहिजे एक्स आला, एक्स म्हणून एक्स वरनं आपण 2x शोधू शकतो जे की CPD आहे. CPD किती आला मग 2 गुणिले 20 डिग्री म्हणजे 40 डिग्री तुमचा आलाय CPD. आणि BPC किती येईल मग 3 गुणिले 20 डिग्री दॅट इज इक्वल टू 60 डिग्री 60 डिग्री, म्हणजे 3 गुणिले CPD किती 40 डिग्री प्लस 2 गुणिले 60 डिग्री, यामध्ये आन्सर येईल 120 डिग्री प्लस 120 इट मीन्स 240 डिग्री. काय येणार आहे तुमचं आन्सर येणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए काय असणार आहे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता यामध्ये, द लेंथ ऑफ अ मीडियन PS ऑफ अ ट्रायंगल PQR इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ इट्स साइड QR. If angle R is equal to 24 degree, then angle Q is equal to what? हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन खूप सिंपल आहे, लक्षात घ्या. मीडियन काय आहे PS, कशाचा ट्रायंगल PQR. समजा हा ट्रायंगल PQR आहे, यामध्ये आपण एक मीडियन ड्रॉ केलं, ह्याचं नाव आहे PS. ठीक आहे, या PS मध्ये जो मीडियन आहे तो ट्रायंगल PQR जो आहे त्याच्या लेंथला हाफ मध्ये डिवाइड करतोय. जसे की समजा आपण ह्या पूर्ण QR ला जर 2x पकडलो तर ही बाजू x असणार आहे आणि ही बाजू काय असणार आहे x, म्हणजे ह्या मीडियनमुळे ह्या PS मीडियनमुळे तो इक्वल भागांमध्ये डिवाइड होतोय. ठीक आहे, इक्वल भागांमध्ये डिवाइड होतोय इट मीन्स, लक्षात आलं तुम्हाला आता हे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी यामध्ये दिलेली आहे दॅट इज द लेंथ ऑफ मीडियन PS. जी लेंथ आहे PS ची ती कशी आहे, हाफ आहे कोणाच्या, लेंथ ऑफ साइड QR, म्हणजे QR ची बाजू आलेली आहे 2x, तर PS ची जी लेंथ येणार आहे ती किती असणार आहे ह्याची अर्धी, म्हणजे 2x/2, म्हणजे PS आपल्याला भेटला x आला. कारण क्वेश्चन मध्ये दिलेली जी लेंथ आहे मीडियनची ती कशी आहे, हाफ आहे, कोणाच्या हाफ आहे QRच्या. QR आहे 2x, मग मीडियन PS काय येईल 2x/2, म्हणजे व्हॅल्यू ऑफ PS आलेली आहे x आपल्याकडे. ठीक आहे, आता अँगल एक लक्षात असू द्या, हे जर दोन साइड सेम असतील तर हा अँगल अँड हा अँगल कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत. तर यामध्ये तुम्हाला हा अँगल दिलेला आहे 24 डिग्री. ठीक आहे, आपल्याला शोधून काढायचा आहे अँगल Q. कसा शोधणार, खूप सिंपल आहे. ट्रायंगल PSR कन्सिडर करा, ट्रायंगल PSR. या ट्रायंगल मध्ये PS ची जी बाजू आहे तो SR च्या बरोबर आहे. ठीक आहे, म्हणून अँगल जो इथे SPR जो 24 डिग्री दिलेला आहे तो कशाच्या बरोबर असणार आहे, अँगल SRP च्या. का, कारण दोन बाजू इक्वल आहेत. या दोन बाजूंमुळे हे दोन अँगल पण कसे असणार आहेत इक्वल, म्हणजे हा 24 डिग्री तर हा पण 24 डिग्री, म्हणून 24 डिग्री घेतला मी. क्वेश्चन काय आहे आता तुम्हाला, हा समजा हा ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलचा जर मी हा एक्सटेंडेड पोर्शन घेतला, म्हणजे ही एक्सटेंडेड बाजू घेतली, ह्या दोन अँगल सारखे आहेत आपल्याकडे AB, आणि हा जो एक्सटेरियर अँगल जर फाइंड आउट करायचा असेल आपल्याला तर आपण कसं फाइंड आउट करतो, A + B. म्हणजे अर्थात हा ट्रायंगल समजा कोणता ट्रायंगल PSR, ह्या ट्रायंगलमध्ये तुम्ही हा एक्सटेंडेड पोर्शन समजा कोणता हा, यामध्ये ही बाजू कशी घेणार आहात तुम्ही, अँगल S म्हणजे PSR, अँगल PSR म्हणजे काय येणार आहे, अँगल SPR प्लस अँगल SRP, अँगल SPR प्लस अँगल SRP, कारण ही प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, तर यामध्ये काय येणार आहे 24 डिग्री प्लस 24 डिग्री, अर्थात ही जी अँगल S आहे इथे किती येणार आहे 48 डिग्री. आपल्याला भेटला अँगल S इज इक्वल टू 48 डिग्री. परत
यामध्ये तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे, ही बाजू जी आपण प्रॉपर्टी या ट्रायंगलला वापरली होती की ही बाजू आणि ही बाजू जेव्हा सारखी आहे तर हे दोन अँगल्स पण सारखे आहेत. इथं सिमिलरली ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे तर हा अँगल आणि हा अँगल पण सारखा असणार आहे. समजा हा अँगल आहे एक्स डिग्री आणि हा पण अँगल आहे एक्स डिग्री. अर्थात इथे हे दोन्ही अँगल सारखे असणार आहेत हे लक्षात आलं तुम्हाला. तर समजा ट्रायंगल PSQ मध्ये अँगल एक्स प्लस अँगल एक्स प्लस 48 डिग्री ह्यांची बेरीज कशाच्या बरोबर येणार आहे, 180 डिग्रीच्या. कारण प्रॉपर्टी असते त्रिकोणाची की तिन्ही जे कोण आहेत त्याची बेरीज किती असते, 180 डिग्री. म्हणजे इथे 2x प्लस 48 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. तुमचं कॅल्क्युलेशन येणार आहे. 2x म्हणजे काय येणार आहे, 180 डिग्री मायनस 48 करा. ओके, यामध्ये आन्सर येऊन जाईल तुमचं 2m, that is 2x is equal to 180 degree minus 48. This will give me 132 आणि 132 भागिले जेव्हा तुम्ही 2 कराल तुम्हाला काय भेटून जाईल, डिवायडेड बाय 2. 132 divided by 2 will give me 66. म्हणजे तुमचा फायनल आन्सर काय आला, 66. यामध्ये 2-3 प्रॉपर्टी समजणं गरजेचं की समजा मेडियन जी आहे त्याची बाजू आणि ही बाजू जर सारखी असेल तर हे दोन अँगल सारखे, ती प्रॉपर्टी वापरून. आणि दुसरी प्रॉपर्टी काय, जे कोण आहेत एखाद्या ट्रायंगलचे त्याची समेशन काय असते 180 डिग्री. ह्याच्या हेल्पने आपण कंप्लीट सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन. नेक्स्ट बघा, द लेंथ ऑफ टू साइड्स ऑफ द ट्रायंगल आर 13 सेंटीमीटर अँड 19 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल मस्ट लाय इन बिटवीन व्हॉट. क्वेश्चन खूप सिंपल आहे, एक लक्षात असू द्या. जेव्हा केव्हा तुम्ही एक त्रिकोण बनवत असाल, एक ट्रायंगल बनवत असाल, एक प्रॉपर्टी आहे ट्रायंगलची की जे सम आहे दोन बाजूची ती मोठी असायला पाहिजे तिसऱ्या बाजूपेक्षा. म्हणजे काय, समज आपल्याकडे एक ट्रायंगल आहे समजा, ठीक आहे, ट्रायंगल आहे ABC. या ट्रायंगलमध्ये तुम्हाला एक बाजू दिलेली आहे 13 सेंटीमीटर आणि दुसरी बाजू दिलेली आहे 19 सेंटीमीटर. तिसरी बाजू दिलेली नाही, समजा ती आहे x सेंटीमीटर. अर्थात प्रॉपर्टी काय आहे की जेव्हा केव्हा तुम्ही ट्रायंगल बनवत आहात तेव्हा एक साइड जी आहे ती नेहमी काय असणार आहे, छोटी असणार आहे. कोणाच्या, दोन साइडच्या बेरीजला. म्हणजे दोन साइडची बेरीज घ्या. प्रॉपर्टीज आहे ट्रायंगलची, जेव्हा केव्हा ट्रायंगल बनवत आहात दोन साइडची बेरीज इज ऑलवेज ग्रेटर दॅन, म्हणजे नेहमी मोठी असायला पाहिजे तिसऱ्या बाजूपेक्षा. तिसरी बाजू आहे x, ती काय केली आपण, छोटी दाखवली दुसऱ्या दोन साइडच्या बेरीजपेक्षा. दॅट इज 19 प्लस 13. म्हणजे इथे x कशी असायला पाहिजे, 32 पेक्षा काय असायला पाहिजे, 32 पेक्षा कसं असायला पाहिजे. म्हणजे आपण बोलू शकतो इथे x ची जी बाजू आहे ती 32 पर्यंत असेल. म्हणजे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे लाय करेल, 32 पर्यंत. मग मिनिमम व्हॅल्यू कशी शोधून काढायची, मिनिमम व्हॅल्यू साठी इथे मी काय करेल, मला समजलेलं आहे x कसा आहे, छोटा असायला पाहिजे दोन साइडच्या बेरीजला कंपेअर केलं तर. म्हणजे x मायनस ह्याला काय करेल मी, -x पकडेल. ओके, ह्याला शुड बी ग्रेटर दॅन 19 मायनस 13. ठीक आहे, सिम्पली मी साईड चेंज केल्यात. तर यामध्ये तुमची जी व्हॅल्यू आहे एक्सची ती कशी असायला पाहिजे, ग्रेटर दॅन 6 असायला पाहिजे. कशी असायला पाहिजे, 6 पेक्षा मोठी असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 6 पेक्षा मोठी आणि यामध्ये कशापेक्षा जास्त, 32 पर्यंत पाहिजे. 6 पेक्षा जास्त आणि 32 पेक्षा कमी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रॉपर्टी होती काय की दोन साइडची जी बेरीज आहे ती नेहमी मोठी असती तिसऱ्या बाजूपेक्षा. आता प्रॉपर्टी हा ट्रायंगलचीच आहे, परत हा क्वेश्चन त्याच्यावरतीच बेस्ड आहे. द एरिया ऑफ द ट्रायंगल of sides 45 centimeter, 51 centimeter and 24 centimeter is equal to the area of rectangle of length 13 centimeter. The perimeter of rectangle is equal to what. खूप सिंपल क्वेश्चन आहे, यामध्ये लक्ष द्या. तुम्हाला एक ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगलच्या बाजू दिलेल्या आहेत 24, 51 आणि 45 सेंटीमीटर. ओके, यामध्ये एरिया जो आहे कशाचा, ट्रायंगलचा जो एरिया आहे ते कशाच्या बरोबर आहे, रेक्टँगलच्या एरियाच्या बरोबर आहे, ज्याची आपल्याला लेंथ देऊन ठेवलेली आहे
13 सेंटीमीटर. 13 सेंटीमीटर काय? 13 सेंटीमीटर यामध्ये लेंथ आहे. एकदा मला क्वेश्चन प्लीज चेक करू द्या. यामध्ये एक करेक्शन आहे, दॅट इज हे 13 सेंटीमीटर नाहीये, हे 30 सेंटीमीटर आहे. ओके ओके. सो तुम्हाला इथे लेंथ दिलेली आहे 30 सेंटीमीटर. प्लीज करेक्शन करून घ्या. यामध्ये तुम्हाला एरिया रेक्टँगल आणि एरिया ऑफ ट्रायंगल सारखे दिलेले आहेत, सेम दिलेले आहेत. सोबत तुम्हाला ट्रायंगलच्या बाजू दिलेल्या आहेत आणि लेंथ दिलेली आहे रेक्टँगलची 30 सेंटीमीटर. तर मला सांगा यामध्ये तुमचं जे एरिया ऑफ ट्रायंगल असणार आहे तो किती असेल? हाफ इंटू 24 इंटू 45. हे कशाच्या बरोबर असणार आहे? एरिया ऑफ रेक्टँगल. आणि एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ. यात मला काय भेटून जाईल? लेंथ इंटू ब्रेथ इज इक्वल टू हाफ ऑफ 24 इंटू 45. मी काय केलं एक्झॅक्टली? जे एरिया ऑफ ट्रायंगल आहे हाफ इंटू 24 इंटू 45 आपल्याला माहिती आहे, लेंथ इंटू ब्रेथ. बट एरिया ऑफ रेक्टँगल जे आहे लेंथ इंटू ब्रेथ, तर दोन्हीला मी काय केलं? इक्वल करून टाकलेलं, कारण एरिया सारखे आहेत. इथून मला काय भेटेल? इथून मला भेटेल व्हॅल्यू ऑफ ब्रेथ इज इक्वल टू 72. जस्ट अ मिनिट. 2 12 are, इट मीन्स 12 इंटू 45. मला भेटेल ब्रेथची व्हॅल्यू, लेंथ इंटू ब्रेथची व्हॅल्यू दॅट इज इक्वल टू 72 इंटू 45 अपॉन लेंथ. ब्रेथची व्हॅल्यू काय आली? 72 इंटू 45 अपॉन लेंथ. ठीक आहे, हे जे लेंथ होतं मी इकडच्या बाजूला घेऊन गेले. लेंथची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 30, म्हणजे ब्रेथ काय येणार आहे? 72 इंटू 45 अपॉन लेंथ काय आहे? 30. ब्रेथची व्हॅल्यू आलेली आहे तुमच्याकडे 18. क्लिअर? आपल्याला शोधायचं आहे पेरिमीटर. ठीक आहे, कशाचं पेरिमीटर? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता तुम्हाला माहिती आहे पेरिमीटर काय आहे? पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे ट्वाइस ऑफ लेंथ इंटू ब्रेथ. ट्वाइस ऑफ लेंथ काय आहे? 30 सेंटीमीटर. ब्रेथ आपण शोधून काढली 18 सेंटीमीटर. ह्याचा फॉर्म्युलामध्ये पुट केल्यावरती व्हॅल्यू तुम्हाला आन्सर येणार आहे 2 गुणिले 48 म्हणजे 96 सेंटीमीटर तुमचं आन्सर येणार आहे. क्लिअर? एव्हरीवन शुड बी क्लिअर विथ दी क्वेश्चन नाउ. गॉट इट? सो नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. द एरिया ऑफ अ सर्क्युलर गार्डन of diameter 9.8 meter is A. Then the value of 2A plus 4.48 meter square is equal to what? इथे तुम्हाला पायची व्हॅल्यू घ्यायची आहे. तुम्ही पायची व्हॅल्यू जी घेणार आहात that is 22/7. Okay, so here now the area of the circular garden, area of the circle काय असते? पाय r square. पायची व्हॅल्यू 22/7. इथे डायमीटर 9.8 मीटर आहे, तर रेडियस काय येणार आहे? 9.8 डिवाइड बाय 2 म्हणजे इथे तुमची रेडियस येईल 4.9. इथे तुम्हाला स्क्वेअर घ्यायला सांगितलं, त्याचा वर्ग म्हणजे 4.9 इंटू 4.9. 7 7 आर 49, 0.7. एरिया तुमचा काय येऊन जाईल यामध्ये? 75.46. ओके, तुम्हाला शोधायचं काय आहे? व्हॅल्यू ऑफ 2A प्लस 4.48. ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ ए आपल्याकडे आलेली आहे 75.46 प्लस 4.48. कॅल्क्युलेशन करा. 2 6 आर 12, कॅरीड 1, 2 4 2 आर 8 and 1 9.75, 2 आर 150 प्लस 4.48 आपल्याला भेटेल इथे 155.4 सेंटीमीटर स्क्वेअर, सॉरी मीटर स्क्वेअर तुमचं काय असणार आहे यामध्ये? आन्सर असणार आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी.
फक्त फॉर्म्युला माहित असायला पाहिजे एरिया. एरिया इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. त्यावरनं आपण ए ची व्हॅल्यू शोधून काढली आणि ए ची व्हॅल्यू रिक्वायर्ड सोल्युशन मध्ये पुट केली. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज द डायमीटर ऑफ अ रोड रोलर ऑफ लेंथ 1 मीटर in 84 centimeter. It takes 750 complete revolutions to level the ground once. The area of the ground is what? एक लक्षात असू द्या, जो रोड रोलर असतो तो असा एक सिलेंड्रिकल शेप आहे. तर त्याची तुम्हाला इथे काय देऊन ठेवलेली आहे, यामध्ये तुम्हाला दिलेली आहे लेंथ. लेंथ किती आहे 1 मीटर. ही झाली तुमची लेंथ. यासोबतच तुम्हाला डायमीटर दिलेला आहे. डायमीटर किती आहे 84 सेंटीमीटर. डायमीटर 84 सेंटीमीटर असेल तर रेडियस किती येणार आहे 84 गुणिले 2 म्हणजेच किती येणार आहे यामध्ये 42 सेंटीमीटर. आता सोल्युशनला रिक्वायर्ड सोल्युशन काय आपल्याला मीटर स्क्वेअर मध्ये विचारलेलं आहे, म्हणून मी काय करेल या सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करेल. डिवाइड बाय 100 केल्यावरती हे मीटरमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर 0.42 मीटर तुमचं काय असणार आहे रेडियस असणार आहे. हाईट आपल्याकडे आहे 1 मीटर. आता आपल्याला शोधायचे सिम्पली यामध्ये 2 पाय आर एच. ओके, कारण 2 पाय आर एच का घेतोय आपण बेसिकली, कारण हे डायमीटर ऑफ रोड रोलर रोड रोलर जे आहे ते एक रेव्होल्यूशन घेते तेव्हा आपण कर्व्ड सरफेस एरिया घेतो. म्हणजे समजा रोड रोलर एकदा गोल फिरतोय म्हणजे आपण त्याचा कर्व्ड सरफेस एरिया शोधून काढणार आहोत. आणि कर्व्ड सरफेस एरिया काय असतो सिलेंडरचा 2 पाय आर एच. 2 गुणिले इथं पायची व्हॅल्यू 22/7. रेडियस काय आहे 0.42 आणि हाईट आहे 1 मीटर. कॅल्क्युलेशन केल्यावरती तुम्हाला आन्सर भेटून जाईल. इथे 0.76 are 42. 44 इंटू 0.06 जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला आन्सर भेटेल यामध्ये 1 रिव्होल्यूशनचं. किती रिव्होल्यूशनचं एका रिव्होल्यूशनचं. आणि आलेल्या आन्सरला म्हणजे 44 इंटू 0.06 तुम्हाला एका रिव्होल्यूशनचं दिले म्हणजे एक रोटेशनचं दिले. तुम्हाला इथे 750 रिव्होल्यूशन्स करायचे म्हणून तुम्ही काय करणार गुणिले 750. एका रिव्होल्यूशनचा आन्सर 44 इंटू 0.06. बट आपल्याला शोधायचं काय आहे इथे 750 रिव्होल्यूशन म्हणून मी गुणिले 750 केले. इथे आन्सर येणार आहे 1980 मीटर स्क्वेअर. दॅट इज ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, द मीन of range, mode and medium of observations 15, 50, 120, 6, 80, 100, 10, 8, 10, 15, 15 is equal to what? एक लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज जे दिलेले असतात रेंज. रेंज म्हणजे काय असतो जो मोठा नंबर आहे मायनस छोटा नंबर. आपण काय करूत आधी या नंबरला असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे वाढत्या क्रमात लिहूत. आधी 6 येईल मग 8 येईल. 10 2 वेळेस आहे. 15 आहे 3 वेळेस बरोबर. मग येईल 50, मग 80, 100 आणि 120. यामध्ये रेंज कसं कॅल्क्युलेट करतो, रेंज म्हणजे मोठा नंबर मायनस सगळ्यात छोटा नंबर. तुमचा रेंज आलेला आहे 114. नेक्स्ट आहे मोड. मोड काय आहे इथे नंबर 15 15. ठीक आहे, यामध्ये तुमचा मोड काय येणार आहे 15 येणार आहे. मेडियन काय असणार आहे मधला नंबर. यात मधला नंबर कोणता आहे सिम्पली 15. म्हणजे 15 मोड आणि मेडियन असणार. रेंज असणार 114. तुम्हाला ह्याचा शोधून काढायचा आहे मीन. मीन कशाचा रेंजचा, मोडचा आणि मेडियनचा. मीनचा फॉर्म्युला काय सगळ्यांची बेरीज घ्या 114 + 15 + 15 भागिले टोटल नंबर किती 3 म्हणजे 114 15 + 15 तुमचं येणार आहे 144 भागिले 3 म्हणजेच 48. दॅट इज 48. 48 तुमचं इथे राईट आन्सर येणार आहे. कशाचा आन्सर द मीन ऑफ रेंज, मोड अँड मेडियन. रेंज काय आहे, मोड काय आहे, मेडियन काय माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द नंबर्स 29, 30, 31 डॅश 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 अप टू 90 आर रिटन ऑन अ स्लिप and then kept in a box. Then slip is drawn from the box at a random. What is the probability the number is drawn फ्रॉम द स्लिप इज नॉट अ प्राईम नंबर. खूप सिम्पल असा क्वेश्चन आहे. यामध्ये ऑलरेडी अशा टाईपचे आपण क्वेश्चन घेतले तर हा क्वेश्चन तुम्ही ॲज अ होमवर्क घेणार आहात. जर नाही आलं तर उद्याच्या लेक्चरमध्ये मी हा सेम क्वेश्चन रिपीट करेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, नक्की शेअर करा स्टुडंट्सला आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला अपडेट्स भेटत जातील. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.